नमस्कार बांधवांनो. गुड इव्हनिंग. मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज घडीला पवित्र पोर्टलवरती जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध होऊन आज घडीला जवळपास 3 आठवड्यांचा कालावधी उलटून गेला आहे. अगदी काही आज 27 तारीख असल्याने अवघ्या 4 दिवसांमध्ये 1 महिन्याचा कालावधी पूर्णत्वास जातो आहे आणि युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक ग्रामविकास असेल, आदिवासी विकास असेल, समाज कल्याण असेल, नगरविकास असेल, इतर मागास बहुजन व खाजगी शैक्षणिक संस्था असतील, प्रामुख्याने पाठपुरावा चालूच आहे. आणि त्याच धर्तीवर संच मान्यता बिंदू नामावली ही प्रक्रिया अनेक आस्थापनांनी अगदी संत गतीने केल्यामुळे जाहिराती कमी प्रमाणात अपलोड होते. आणि त्याच्या अनुषंगाने काल आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने शिक्षण आयुक्त पुणे आणि राज्य परीक्षा परिषद आयुक्त पुणे यांच्या दोघांकडे ही निवेदनाच्या प्रती पोहोचून आणि मंत्रालय स्तरावर अशा तिन्हीकडे वरिष्ठ स्तरावर प्रती पोहोचून मुदतवाढीची मागणी केली आहे. आणि मुदतवाढ जवळपास निश्चित आहे. तर मुदतवाढ मिळणार आहे बांधवांनो. आणि त्याच दृष्टीने नांदेड जिल्हा परिषद माध्यमिक विभागांतर्गत पवित्र पोर्टल रोस्टर अपवर्ड 2026-2027 फेज 1 26/5/2026 रोजी खाजगी शैक्षणिक संस्थांच्या अंतरिम सद्यस्थितीत आलेल्या जाहिराती. तर आपण बघूया. पहिल्या क्रमांकावर आहे पंडित जवाहरलाल नेहरू एज्युकेशन सोसायटी. ती जागा आहे एज्युकेशन लेवल सेकंडरी, माध्यम आहे मराठी, अप्रूव्ड आणि अप्रूव्ह झाली ती. सोबतच 2 नंबरला गीताई शिक्षण संस्था नांदेड, सेकंडरीला जागा आहे एज्युकेशन लेवल आणि माध्यम मराठी आहे, तर ती पण अप्रूव्हल झाली. सोबत संत गोराकुंभार शिक्षण संस्था, ती पण एज्युकेशन लेवल सेकंडरीला आहे, मराठी माध्यम आहे आणि ती पण अप्रूव्ह झाली आहे. त्यानंतर 4 क्रमांकाला आहे कवी भाऊसाहेब भोसले शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड, ती पण एज्युकेशन लेवल आहे सेकंडरी, मराठी अप्रूव्हल. 5 नंबरला आहे श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ आसर्जन, तालुका जिल्हा नांदेड, ते पण एज्युकेशन लेवल सेकंडरीला आहे आणि मराठी माध्यम अप्रूव्ह झाली आहे. त्यानंतर 6 नंबरला छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था किनवट, डिस्ट्रिक्ट नांदेड, ती पण एज्युकेशन लेवल सेकंडरी आणि माध्यम मराठी. त्यानंतर 7 नंबरला रावसाहेब देशमुख नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड डिफेन्स नांदेड, ते पण एज्युकेशन लेवल सेकंडरी आणि माध्यम मराठी. 8 नंबरला श्री बसवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कामठा बिके, ते पण एज्युकेशन लेवल सेकंडरी आणि माध्यम मराठी आहे. सोबतच स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड, ते पण एज्युकेशन लेवल सेकंडरी आणि माध्यम मराठी. 10 नंबरला महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी मुदखेड, सेकंडरी एज्युकेशन लेवल आणि माध्यम मराठी. त्यानंतर 11 क्रमांकाला आहे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उमरा, एज्युकेशन लेवल सेकंडरी आणि माध्यम मराठी. 12 नंबरला जिजामाता ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ लोहा, तालुका डिस्ट्रिक्ट नांदेड, ते एज्युकेशन लेवल सेकंडरी आणि माध्यम मराठी. 13 नंबरला आहे श्री विठ्ठलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ विठ्ठलवाडी, तालुका लोहा, डिस्ट्रिक्ट नांदेड, एज्युकेशन लेवल सेकंडरी आणि माध्यम मराठी. त्यानंतर 14 क्रमांकाला तुळजाई ग्रामीण विकास संस्था शेलवाडी, तालुका लोहा, डिस्ट्रिक्ट नांदेड, ते आहे सेकंडरी लेवल माध्यम मराठी. महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर, त्याचं आहे एज्युकेशन लेवल सेकंडरी आणि माध्यम मराठी. त्यानंतर शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार, तालुका कंधार, डिस्ट्रिक्ट नांदेड, एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी. त्यानंतर बघूया श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी सेकंडरी, एज्युकेशन लेवल आणि मीडियम आहे उर्दू. त्यानंतर 18 क्रमांकावर संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार, तालुका कंधार, डिस्ट्रिक्ट नांदेड, एज्युकेशन लेवल आहे सेकंडरी माध्यम मराठी. ग्रामविकास शिक्षण संस्था चिखली, तालुका कंधार, एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी. रामकृष्ण महाराज केंद्रे एज्युकेशन सोसायटी कंधार, जिल्हा नांदेड,
एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी, भारतीय सैनिक सहाय्यक दल ही एज्युकेशन सोसायटी आहे. कंधार तालुका कंधार डिस्ट्रिक्ट नांदेड. सेकंडरी एज्युकेशन लेवल आणि माध्यम मराठी. 22 क्रमांकाला गजानन शिक्षण प्रसारक मंडळ शेंगुळवाडी तालुका कंधार. सेकंडरी एज्युकेशन लेवल माध्यम मराठी. कवी उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार तालुका कंधार डिस्ट्रिक्ट नांदेड. सेकंडरी एज्युकेशन लेवल आणि माध्यम मराठी. 24 क्रमांकाला आहे नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ रवंकाळा. एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी. 25 नंबरला आहे श्रीमती विठाबाई शिक्षण प्रसारक मंडळ इडग्याळ तालुका मुखेड डिस्ट्रिक्ट नांदेड. सेकंडरी एज्युकेशन लेवल माध्यम मराठी. बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोजेगाव तालुका मुखेड डिस्ट्रिक्ट नांदेड. एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी. 27 क्रमांकाला आहे विद्यानिकेतन सोसायटी कंधार तालुका देगलूर. एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी. वझर शिक्षण प्रसारक मंडळ एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी. प्रगती शिक्षण प्रसारक मंडळ देगलूर. एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी. ॲडव्होकेट आडत व्यापारी शिक्षण संस्था देगलूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड. सेकंडरी एज्युकेशन लेवल माध्यम मराठी. श्री साई शिक्षण प्रसारक मंडळ खदगाव डिस्ट्रिक्ट बिलोली तालुका बिलोली जिल्हा नांदेड. एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी. नेताजी सुभाषचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हेबोरगाव. सेकंडरी एज्युकेशन लेवल माध्यम मराठी. आंतरभारतीय एज्युकेशन सोसायटी बिलोली. एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण प्रसारक मंडळ आरळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड. सेकंडरी एज्युकेशन लेवल माध्यम मराठी. संस्कृती संवर्धन मंडळ संगरोळी तालुका बिलोली डिस्ट्रिक्ट नांदेड. सेकंडरी माध्यम मराठी. श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा. सेकंडरी एज्युकेशन लेवल माध्यम मराठी. पंडित दीनदयाळ उपाध्याय सेवा प्रतिष्ठान वसंतनगर नांदेड. सेकंडरी एज्युकेशन लेवल माध्यम मराठी. श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ टाकळी तालुका नायगाव डिस्ट्रिक्ट नांदेड. सेकंडरी एज्युकेशन लेवल माध्यम मराठी. जवाहरलाल नेहरू शिक्षण समिती बरबडा तालुका नायगाव एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी. ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ कोलंबी तालुका नायगाव डिस्ट्रिक्ट नांदेड. सेकंडरी मराठी. श्री साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शिवगॉन. सेकंडरी एज्युकेशन लेवल माध्यम मराठी. गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ सिंधी तालुका उमरी. सेकंडरी एज्युकेशन लेवल माध्यम मराठी. करखेली शिक्षण संस्था करखेली. सेकंडरी माध्यम मराठी. बाबाराव एज्युकेशन सोसायटी निवगा बाजार डिस्ट्रिक्ट हादगाव. सेकंडरी माध्यम मराठी. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ हादगाव. सेकंडरी माध्यम मराठी. बाबूराव वानखेडे शिक्षण प्रसारक मंडळ लिहारी तालुका हादगाव डिस्ट्रिक्ट नांदेड. सेकंडरी माध्यम मराठी. विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ तामसा. सेकंडरी माध्यम मराठी. गणपत भारत विद्यालय आणि शिक्षण प्रसारक मंडळ हादगाव. गणपत भारती शिक्षण सेकंडरी माध्यम मराठी. सरस्वती विद्याभवन शिक्षण संस्था सावरगाव माळ तालुका हादगाव जिल्हा नांदेड. सेकंडरी माध्यम मराठी. मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था हिमायतनगर डिस्ट्रिक्ट नांदेड. एज्युकेशन लेवल सेकंडरी माध्यम मराठी. इंदिराबाई राठोड ट्रस्ट मांडवी तालुका किनवट. सेकंडरी माध्यम मराठी. श्री नारायणराव पाटील सोळंके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था डोंगरगाव तालुका किनवट डिस्ट्रिक्ट नांदेड. सेकंडरी माध्यम मराठी. जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ माहूर. सेकंडरी माध्यम मराठी. जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ माहूर. सेकंडरी माध्यम उर्दू. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी सेकंडरी माध्यम मराठी. मराठवाडा शिक्षण संस्था सेकंडरी माध्यम मराठी. यशोधरा शिक्षण प्रसारक मंडळ विष्णुनगर नांदेड. सेकंडरी माध्यम मराठी. पीपल्स अँड सायन्स कॉलेज एक्स स्टुडंट असोसिएशन
नांदेड सेकंडरी माध्यम मराठी. रोस्टर अपलोड संस्था अप्रूव्ड 55, रिजेक्टेड 1. रोस्टर नॉट अपलोड संस्था 3, टोटल 59. तर मित्रांनो, या निमित्ताने सांगतो मी तुम्हाला, यातल्या बहुतांशी संस्था ह्या 70% मागील वर्षीच्याच आलेल्या आहेत आणि काही निर्मित पद झाल्यामुळे नवीन संस्था यावर्षी पवित्र पोर्टलला ॲड झाल्या आहेत. तर त्यापैकी मी सांगतो, आपण बहुतांशी पाठपुरावा केलेल्या सर्व संस्था चालकांचे मनस्वी अभिनंदन. आपण विहित वेळेत युद्धपातळीवर ही कार्यवाही करून पवित्र पोर्टलला गुणवत्तेच्या दृष्टीने जाहिरातीद्वारे आपली रिक्त पदे अपलोड केल्याबद्दल सर्व आस्थापना, त्या संस्थेचं सर्व प्रशासन, या सर्वांचं संयुक्तरित्या अभिनंदन. आता पंडित जवाहरलाल नेहरू बघूया. या संस्थेने सुद्धा गुणवत्तेच्या दृष्टीनं पूर्वीपासूनच त्यांनी पवित्र पोर्टल देण्यासाठी आपल्याला समर्थन दिले होते. त्यासोबत गीताई शिक्षण प्रसारक मंडळ मागील वर्षीसुद्धा जागा आली होती. संत गोरा कुंभार ही या संदर्भात यावर्षीच आलेली दिसते. बापूसाहेब भोसले ही पण, शिवरामजी शिक्षण, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था किनवट ह्या पण मागील वर्षी आल्या होत्या. रावसाहेब देशमुख नॅशनल इन्स्टिट्यूट डिफेन्स नांदेड ही यावर्षी झाली आहे. आणि बसवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कामठा बीकेमध्ये अगदी गुणवत्तेच्या दृष्टीने सर्व संचालकांचं अभिनंदन, कारण शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अगदी नाममात्र दरात गुणवत्तेला वाव देऊन त्यांनी आपला कॅन्डिडेट मागील वर्षीच नियुक्त करून न्याय दिला आहे आणि गुणवत्ताचा मूल्यमापन करणारी बसवेश्वर शिक्षण संस्थेची ओळख आहे. त्यांनी यावर्षीसुद्धा जागा दिली. विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ 12 ती पण मागील वर्षी होती. महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी हे पण गुणवत्तेचं मूल्यमापन करणारी शिक्षण संस्था आहे. किसान शिक्षण प्रसारक मंडळ उमरा ही पण पूर्वी होती. बांधवांनो, या जवळपास एकंदरीत पाठपुरावा केलेल्या संस्था आहेत. जिजामाता ग्रामीण शिक्षण संस्था मंडळ लोहा ही पण पूर्वी होती. विठ्ठलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ लोहा ही नवीन आली. तुळजाई ग्रामीण विकास संस्था ही पण होती. महात्मा फुले ग्रामीण प्रसारक मंडळ शेकापूर, शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी 16 क्रमांक आणि 17 ह्या पण पूर्वीच आलेल्या होत्या. तिथे पण बांधवांना बऱ्याच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे. संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार ह्याही माध्यमातून पूर्वीच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ती संस्थेच्या आपले अनेक बांधव तिथं रुजू आहेत. त्यासोबत विद्यानिकेतन खानापूर देगलूर, वझर शिक्षण प्रसारक मंडळ असेल, प्रगती शिक्षण प्रतिष्ठान असेल देगलूर, त्यानंतर आडत व्यापारी शिक्षण संस्था असेल, साई किसान शिक्षण प्रसारक मंडळ खदगाव असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रसारक मंडळ कोले बोरगाव असेल, येथेही आपले पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पूर्वीच अनेक बांधव सेवेत कार्यरत आहेत. त्यासोबतच पेज क्रमांक 3 वर सुद्धा बहुतांशी संस्था आंतरभारतीय असेल, पंडित उपाध्याय असेल, दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा असेल, जवाहरलाल नेहरू शिक्षण समिती, विशेष करून बरबडा हे नेहमी सातत्याने पवित्र पोर्टलला गुणवत्तेच्या दृष्टीने जागा देत येऊन त्यांनी गुणवत्ता राखण्याचं काम केलं आहे. कोलंबीची संस्था असेल, गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ असेल, यावर्षी आली पण त्यांनी गुणवत्तेच्या दृष्टीनं हा मागील काळातही त्यांची गुणवत्ता अबाधित आहे. बाबाराव एज्युकेशन सोसायटी निवगा बाजार ह्या पण संस्था पूर्वी पण आली होती हिंदीसाठी जागा. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ हादगाव ही पण आली होती. बापूराव वानखेडे शिक्षण प्रसारक मंडळ जस्ट आता यावर्षी नव्याने रिक्त पदांसाठी जाहिरात दिली आहे. मित्रांनो, मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था हिमायतनगर ही पण पूर्वी आली होती. त्यानंतर जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ 54 आणि 55 क्रमांक, त्यानंतर 56 क्रमांक शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अगदी विनामूल्य गुणवत्तेचं मूल्यमापन करून आपल्या अनेक बांधवांना सेकंडरी असेल, प्रायमरी असेल, विशेष करून उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर असेल, इथे सर्व शिक्षण सेवकांची कुठल्याही 1 रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार न करता पवित्र पोर्टलच्या नियमानुसार SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस या प्रणालीचा तंतोतंत नियम
ग्राह्य पकडून आणि कृतीयुक्त ह्या निवडी केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने पीपल्स सायन्स एज्युकेशन सोसायटी इथेही 16 जागा ज्युनियरला मागच्या वर्षी आल्या होत्या. याही निमित्ताने 59 क्रमांकावर आलेले आहेत. तर अशा स्थितीत रोस्टर अपलोडेड, संस्था अप्रूव्ड 55, त्यानंतर 1 रिजेक्टेड आहे आणि रोस्टर नॉट अपलोडेड संस्था 3, ह्या पद्धतीनं टोटल 59 पदांची खाजगी शैक्षणिक संस्थेचा हा डाटा आपल्यापर्यंत आला आहे. तुमच्यासमोर सादर करण्याचा हा प्रयत्न. धन्यवाद. पुन्हा नवीन माहितीसह रिक्त पदांच्या लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.